नमस्कार, मी मंगेश कोळपकर. मी सकाळमध्ये चीफ रिपोर्टर म्हणून काम करतो आहे आणि पत्रकारितेचा मला साधारण गेल्या 24 वर्षांचा अनुभव आहे. गमतीची गोष्ट अशी की तुम्हाला माहिती असेल की पत्रकारितेमध्ये आल्यानंतर 2 प्रकार असतात. एक जो पत्रकार होऊन बाहेर पडतो तो कोणत्याही मीडिया हाऊसमध्ये नोकरीसाठी गेल्यानंतर त्याला 2 प्रकारच्या संधी असतात. पहिली संधी असते ते एक रिपोर्टर म्हणून काम करायची. रिपोर्टर म्हणून काम करताना त्याला वेगळ्या वेगळ्या बीटवर काम करायची संधी मिळू शकते. म्हणजे अगदी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शिक्षणाच्या बातम्या असतील, नंतर काही जिल्हा परिषदेच्या बातम्या असतील, सेंट्रल बिल्डिंगच्या असेल, महापालिकेच्या असेल, आरोग्याच्या असेल. तसंच एक पोलीस बीट आहे, पोलीस आणि क्राईम आणि कोर्ट, हे जे 2 बीट आहेत हे एक बीट आहे. आणि रिपोर्टिंग व्यतिरिक्त दुसरी बाजू आहे की उपसंपादक म्हणून जॉईन होणं. उपसंपादक म्हणून जॉईन झाल्यानंतर किंवा त्याला टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये प्रोडक्शन टीममध्ये गेल्यानंतर त्या तिथं बातम्यांवर प्रोसेस करायचे, इनपुट्स घ्यायचे, त्याचं सब एडिटिंग करायचं, त्या बातम्यांना चांगला लेआउट करायचा आणि त्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायचे. असे साधारण पत्रकारितेमध्ये 2 ढोबळ प्रकार आहेत. त्याच्यातला जो रिपोर्टिंगमध्ये भाग आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, कारण आपल्या जो विषय आहे तो इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आणि क्राईम रिपोर्टिंग. मी जे माझी 24 वर्षाची पत्रकारिता केलेली आहे त्याच्यामध्ये मी रानडे इन्स्टिट्यूटमधनं पहिल्यांदा BCJ केलं, बॅचलर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. त्याच्यानंतर मी त्याच्यात मास्टर्स डिग्री केली, मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. आणि त्याच्या आधी म्हणजे कॉलेजमध्ये मी असताना SP कॉलेजमधनं मी BA पॉलिटिकल सायन्स केलं, त्याच्यानंतर BCJ केलं, त्याच्यानंतर MCJ केलं. आणि BCJ करत असतानाच मला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये इंटर्नशिपची संधी सकाळमध्ये मिळाली. साधारणपणे इंटर्नशिप तुम्हाला माहिती आहे 1 महिन्याची असते. या 1 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये काम करताना तिथं सांस्कृतिक कार्यक्रम कव्हर केले, उपसंपादकाचं काम केलं. याच दरम्यान सकाळमध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकारांची जाहिरात आली होती. त्याच्यासाठी लेखी परीक्षा असते. त्या परीक्षेला बसलो. साधारण 40 जागा होत्या अक्रॉस द महाराष्ट्रासाठी आणि त्याच्यामध्ये मी 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन झालं आणि परत एक इंटरव्ह्यू झाला. आणि त्याच्यानंतर मला 26 जानेवारीच्या आसपास म्हणजे साधारण 27 जानेवारीला मला ऑफर लेटर मिळालं की 1 मार्च 98 पासून तुम्ही जॉईन व्हा. मग 1 मार्चपासून म्हटलं परीक्षा असतात. साधारण एप्रिल-मेमध्ये परीक्षा होत्या. डेझर्टेशन सबमिट करायचं होतं. मग ते डेझर्टेशन्स सबमिट करायचं. परीक्षा तर संपादकांना सांगितलं की माझं 4 वाजेपर्यंत किमान कॉलेज असेल. त्यांनी मला एक परवानगी दिली की तू 4पर्यंत कॉलेज कर आणि 4 ते 10 रात्री तू सकाळमध्ये नोकरीला सुरुवात कर. या पद्धतीने मी सुरुवात केली. आणि गेल्यानंतर पहिल्यांदा काही दिवस उपसंपादक म्हणून काम केलं, काही दिवस रिपोर्टिंग म्हणून काम केलं. कोणत्याही मीडिया हाऊसमध्ये गेल्यानंतर समोरच्या कॅन्डिडेटची आवड काय आहे हे पाहतानाच त्याची क्षमता कशात आहे, तो उपसंपादकाचं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो का रिपोर्टरचं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो हे पाहिलं जातं. आणि त्या संस्थेची जी गरज असेल त्यानुसार त्या पत्रकाराला रोल असाईन केला जातो. सुदैवानं मला रिपोर्टिंगची आवड होती आणि माझ्या ज्या इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये किंवा सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते माझ्या वरिष्ठांच्या लक्षात आलं, मला रिपोर्टिंगला संधी मिळाली. मी जेव्हा सकाळमध्ये काम करत होतो तेव्हा पद्धत अशी होती की दर 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी प्रत्येक रिपोर्टरचं हे बीट बदललं जातं. मग एका वर्षी जर एक रिपोर्टर सलग 2 वर्ष एज्युकेशन बीट बघत असेल तर नंतर त्याला कॉर्पोरेशन बीटला शिफ्ट केलं जायचं. नंतर कॉर्पोरेशनच्या बीटच्या रिपोर्टरला एज्युकेशनला केलं जायचं. क्राईमच्या रिपोर्टरला सेंट्रल बिल्डिंगच्या बीटवर शिफ्ट केलं जायचं. सेंट्रल बिल्डिंगच्या रिपोर्टरला कॉर्पोरेट किंवा बिझनेस बीटवर शिफ्ट केलं जायचं. याच्या मागचा एक उद्देश असा होता की प्रत्येक रिपोर्टरला हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बीट हे वर काम करायची संधी मिळावी आणि त्याच्यातनं एक समग्र चांगला पत्रकार घडावा. तर ती पद्धत तिथं होती. त्या पद्धतीनुसार सुरुवातीला माझ्याकडं कॅन्टोन्मेंट बीट होतं जे अगदी न्यूकमर रिपोर्टरला दिलं जातं आणि मी काही कार्यक्रम कव्हर करायचो. आणि ती पद्धत चालू असतानाच कोणत्याही पेपरमध्ये कोणत्याही चॅनलमध्ये बीट हे असाईन केलेले असतात. जर पत्रकारितेच्या प्रिंटच्या आपण माध्यमातून बोललो तर साधारण ढोबळमानाने 12 बीट आहेत की जे आता आपल्या चर्चेमध्ये आलेले आहेत. तर त्या बीटवर प्रत्येक बीटला एक सबस्टिट्यूट रिपोर्टर असतो की त्या बीटवरचा जर रिपोर्टर उदाहरणार्थ
जर क्राईम बीटवरचा रिपोर्टर रजेवर गेला, सुट्टीवर गेला, तर त्याला एक सबस्टिट्यूट रिपोर्टर असतो, तो त्या बीटवर जाऊन काम करतो. असे हे 12-13 जे बीट्स आहेत त्याच्यावर प्रत्येक बीटला ही यंत्रणा केलेली असते. मी जेव्हा कॅन्टोन्मेंट बीटवर किंवा कल्चरल आणि इंडस्ट्री बीटवर काम करत होतो, तेव्हा क्राईमचा रिपोर्टर एक दिवस रजेवर होता, त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट रिपोर्टर गेला, हे स्ट्रक्चर लक्षात आलं. त्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती अशी आली की क्राईम बीटवरचा रिपोर्टर साधारण एक 15 दिवसांसाठी रजेवर गेला. जो सबस्टिट्यूट रिपोर्टर होता तोही त्या बीटवर 15 दिवस काम करायला सुरुवात केली त्यांनी, पण अचानक एक मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे त्याला त्या बीट सबस्टिट्यूट रिपोर्टरला रजा घ्यावी लागली आणि शेवटचे जे 4 दिवस होते ते 4 दिवस त्या बीटवर जाणार कोण, असा जे तेव्हाचे चीफ रिपोर्टर होते त्यांच्यापुढे प्रश्न पडला होता. तर त्यांनी मला सांगितलं की मंगेश, तू त्या बीटवर जा आणि तुझ्या बातम्यांसाठी आम्ही तुला मदत करू. आणि अशा पद्धतीने मी त्या बीटवर पहिल्यांदा गेलो आणि गेलो त्यावेळेला रोज पोलीस स्टेशनला जावं लागायचं, पोलीस आयुक्त कार्यालयात जावं लागायचं. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथं पत्रकारांना प्रेस नोट दिली जायची आणि त्या प्रेस नोटच्या आधारे पत्रकार बातम्या करतात. त्याप्रमाणे साधू वासवानी चौक पहिल्यांदा शोधला, कारण पोलीस आयुक्त कार्यालय त्या चौकामध्ये आहे. आणि त्या चौकामध्ये गेल्यानंतर, आयुक्तालयात गेल्यानंतर प्रेसरूम जी असते, प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये साधारण असते प्रेसरूम, किंवा जिथं प्रेसच्या रिपोर्टर्सची इंटरॅक्शन केलं जातं असा एक प्रेस विभाग असतो. त्या प्रेसरूममध्ये गेलो, प्रेस नोट घेतली. त्या प्रेस नोटमध्ये शहरामध्ये गेल्या 24 तासात झालेल्या सगळ्या गुन्ह्यांची नोंद असते. त्याच्यातले दखलपात्र गुन्ह्यांची नोंद त्याच्यामध्ये असते. दखलपात्र गुन्हे म्हणजे काय हे आपल्या या लेक्चरमध्ये पुढं येणारच आहे. साधारण त्याच्यात आजही जर प्रेस नोटचं जर स्ट्रक्चर बघितलं तर 15 ते 16 बातम्या त्याच्यात असतात. कोणत्याही पत्रकाराला ती प्रेस नोट वाचल्यानंतर त्याच्यातल्या घटनेच्या महत्त्वानुसारच्या बातम्यांची निवड करावी लागते. साधारणपणे प्रिंट मीडियामध्ये 6 ते 7 बातम्या आपण कव्हर करतो. मग त्याच्यात त्या रिपोर्टरला पूर्ण स्वातंत्र्य असतं कोणती बातमी आपण कव्हर करायची. आता प्रेस नोटमध्ये सगळ्या प्रकारच्या बातम्या असतात. त्याच्यामध्ये खून, दरोडा, चोरी, बलात्कार या प्रकारच्या घटना असतात. मग त्याच्यामध्ये कोण सहभागी आहे, घटना कशी आहे, चोरी असेल, घरफोडी असेल, ती किती रकमेची आहे, त्याचं महत्त्व काय, हे वाचल्यानंतर त्या 15-16 बातम्यांमधनं 6-7 बातम्यांची निवड आपल्याला करावी लागते. आणि त्या 6-7 बातम्यांचे तपशील संबंधित पोलीस स्टेशन्समधनं आपल्याला घ्यावे लागतात. जर आज आपण बघितलं तर आज पुण्यामध्ये साधारण 40 पोलीस स्टेशन्स आहेत. या 40 पोलीस स्टेशन्सचे नंबर्स असतात, फोन नंबर्स, तिथले जे PI असतात, त्याचं एक सगळ्याचं स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चरमधनं त्या बातम्या घेऊन आपल्याला काम करावं लागतं. मग पहिले 4 दिवस हा एक्सपिरियन्स मी केल्यानंतर त्या बीटबद्दल मला गोडी निर्माण झाली आणि पुढे त्या बीटवर म्हणजे माझी गोडी माझ्या कामातनं रिफ्लेक्ट झाली. माझ्या त्या बातम्या चांगल्या पद्धतीने करायला लागल्या. माझे जे सिनियर्स होते त्यांच्या लक्षात आलं की हा रिपोर्टर क्राईमच्या बातम्याही चांगल्या करतो. पत्रकारितेमधला आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे की रिपोर्टर दिसतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, अनोळखी लोकांशी संवाद साधतो कसा, या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच महत्त्वाची त्याची कॉपी कशी आहे. काही जणांना स्वतःचं मार्केटिंग व्यवस्थित करता येत नाही, पण त्यांची बातमी, त्यांची कॉपी ही जास्त परिणामकारक असते, ती जास्त बोलकी असते. आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमापासूनच या गोष्टींवर सातत्याने लक्ष दिलं जातं की तुम्ही जेवढं चांगलं बोलताय, जेवढं चांगलं राहताय, तेवढी चांगली तुमची कॉपी पण असली पाहिजे. म्हणजे एखादी बातमी जर तुमच्याकडे करायला दिली तर जे आपले पत्रकारितेचे नियम आहेत 5W1H त्या नियमांनुसार ती बातमी परिपूर्ण व्हायला पाहिजे. तुम्हाला रिव्हर्स पिरॅमिड हे साधारण शिक्षण झालेलं असेल की बातमीचा लीड हा महत्त्वाचा असतो, त्याच्यात कमी महत्त्वाची माहिती दुसऱ्या परिच्छेदात असते, त्याहून कमी महत्त्वाची माहिती तिसऱ्या परिच्छेदात असते, त्याहून कमी महत्त्वाची बातमी चौथ्या परिच्छेदात असते. तर जर उपसंपादकांना ती बातमी एडिट करताना त्यांच्याकडे जागा कमी असेल तर ते 4 परिच्छेदांपैकी पहिले 3 परिच्छेदही अंकामध्ये छापू शकतात. त्याने त्या बातमीच्या स्ट्रक्चरवर परिणाम फारसा होत नाही. काही वेळेला परिस्थिती अशी होते की अचानक येणाऱ्या बातम्यांची संख्या वाढते आणि कदाचित आपण सबमिट केलेल्या बातमीचा फक्त लीडच अंकामध्ये प्रसिद्ध होऊ शकतो. म्हणून तो लीड परिपूर्ण असला पाहिजे असा सातत्याने पत्रकारितेमध्ये आग्रह केला जातो. जे आपले 5W आहेत की व्हेन, व्हेअर, व्हाय, व्हूम आणि हाऊ या प्रश्नांची उत्तरं त्या लीडमध्ये मिळाला पाहिजे. हा आपला पत्रकारितेचा एक नियम आहे.
मग या पद्धतीने माझी कॉपी ही परिणामकारक होत गेली. त्यामुळे मला पुढे क्राईम बीटवर काम करायची संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, सलग 13 ते 14 वर्ष मी क्राईम बीटवर काम केलं. आणि या कालावधीमध्ये जर्मन बेकरीचा बॉम्बस्फोट असेल किंवा कथिल सिद्दीकी दहशतवादी जो आहे की ज्याचा येरवडा कारागृहामध्ये शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांनी खून केला होता, आणि ती घटना असेल किंवा नक्षलवादामधल्या काही घटना असतील की ज्याच्यामध्ये मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी आणि लाहेरी हे महाराष्ट्राचं शेवटचं पोलीस स्टेशन आहे आणि तिथे जाऊन रेड कॉरिडॉरमध्ये जाऊन पत्रकारिता केली. तसंच त्याच्यातला दहशतवाद, टेररिझम हा माझा विशेष आवडीचा विषय होता आणि त्याच्यासाठी मी म्हणजे जर्मन बेकरीचा जो बॉम्बस्फोट आहे ते इंडियन मुजाहिदीन ज्या दहशतवादी संघटनेचे रियाज भटकळ, यासीन भटकळ, इक्बाल भटकळ आणि मोहसिन चौधरी आणि त्यांच्या साथीदारांनी तो बॉम्ब ब्लास्ट केलेला होता. त्या इंडियन मुजाहिदीनचा मी विशेष अभ्यास केला होता संघटनेचा. त्याच्यासाठी हे जे भटकळ बंधू होते हे कर्नाटकमधल्या मँगलोर जिल्ह्यातल्या भटकळ गावातले रहिवासी होते. तिथपर्यंत मी गेलो, त्यांच्या घरी जाऊन आईवडिलांशी बोललो. हे शिकलेली मुलं, साधारण ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा झालेली मुलं दहशतवादाकडे कशी आकृष्ट झाली आणि त्यांचं शिक्षण घेताना जडणघडण कशी झाली याची माहिती घेतली आणि त्याच्यावर आधारित अनेक माझ्या वृत्तमालिका या सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्याचप्रमाणे प्रिझन हा देखील माझ्या एक आवडीचा विषय होता, त्याच्यातही बऱ्यापैकी अभ्यास केला. सलग 14 वर्ष मी या बीटवर होतो. बाकीच्या बीटवरचे रिपोर्टर्सचे बीट बदलत होते, माझं बीट मात्र बदलत नव्हतं. कारण एक कोणत्याही ऑफिसचं, कोणत्याही ऑर्गनायझेशनचं एक पॉलिसी असते की त्या बीट जे महत्त्वाचं बीट आहे त्या बीटवरचा रिपोर्टर हा कायम त्यांच्याकडे ॲक्टिव्ह असला पाहिजे. त्याच्या स्पर्धा जास्त असते, त्यामुळं बातम्याही चांगल्या यायला पाहिजे. 13-14 वर्ष झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता मला इतर बीटवर शिफ्ट होण्याची वेळ आलेली आहे आणि त्या बीटवर शिफ्ट झालो नाही तर पत्रकार म्हणून माझी वाढ जी आहे ती एका बीटपुरती मर्यादित राहील. त्यामुळं ऑफिसला शेवटी विनंती केली की तुम्ही माझं बीट बदला, नाहीतर मला बीट बदलावं लागेल. मग त्याच्यानंतर संपादक आमचे सहजासहजी तयार नव्हते. त्यांनी माझं बीट बदललं माझ्या आग्रहाखातीर आणि मला बीट त्यांनी दिलं एज्युकेशन, KG to PG म्हणजे बालवाडीपासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतच्या आणि विद्यापीठ आणि सगळ्या इंजिनिअरिंग वगैरे सगळं. परंतु त्याचंही मी चांगल्या पद्धतीने 1 वर्षात वार्तांकन करून दाखवलं. त्यानंतर 2014ची लोकसभेची निवडणूक आली. त्या निवडणुकीच्या काळात माझ्याकडे महापालिका बीट देण्यात आलं आणि राजकीय बीट देण्यात आलं. महापालिका राजकीय बीट मी जवळजवळ 5 वर्ष कव्हर केली. त्याच्यानंतर माझ्याकडं ट्रान्सपोर्ट, मोबिलिटी, जी आत्ताच्या शहराची सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूक. आणि कोणत्याही वाढणाऱ्या शहरांसाठी वाहतूक हा प्रश्न जटिल होत चाललेला आहे. त्यामुळं आता जे मॉडर्न जर्नलिझम आहे किंवा आधुनिक पत्रकारिता आहे त्याच्यामध्ये वाहतूक हे बीट अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. त्याच्यावर साधारण 3 ते 4 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर माझं प्रमोशन झालं. मी चीफ रिपोर्टर म्हणून काम करतो आता माझ्या अंडर साधारण 15 रिपोर्टर्स, 5 फोटोग्राफर्स अशी 18 ते 20 जणांची टीम आहे. शिवाय उपनगर वार्ताहर आहे. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं की आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आणि क्राईम न्यूज. तर पत्रकारितेमध्ये सर्वाधिक वाचनीयता जर कोणत्या विषयाला असेल, आपण भारतातल्या पत्रकारितेबद्दल बोलतो आहोत, तर याच्यात आपल्याकडे आता निवडणुकांचं सध्या वातावरण आहे. तर राजकीय बातम्या या सर्वाधिक वाचल्या जातात आणि त्या इंग्रजीमध्ये वाचल्या जातात आणि मराठीमध्ये वाचल्या जातात. TV वर देखील राजकीय बातम्यांना व्ह्यूवरशिप ही खूप जास्त आहे. राजकीय बातम्यांनंतर नंबर 2वर येतात की साधारण क्रीडाविषयक बातम्या की ज्या लोकांना वाचायला आवडतात. अनेक जर तुम्ही लोकांचं ऑब्झर्वेशन केलं तर पहिलं पान पेपरचं वाचतात आणि थेट शेवटी क्रीडा पानावर जातात की ज्याच्यामध्ये स्पोर्ट्सच्या बातम्यांबद्दल त्यांना इंटरेस्ट असतो. मग ते लोकल स्पोर्ट्स असेल नाहीतर इंटरनॅशनल स्पोर्ट्स असेल. आणि क्रिकेटनी गेल्या काही वर्षात भारताच्या इकॉनॉमीमध्ये फार मोठा रोल प्ले केलेला आहे आणि भारतातल्या लोकांचं क्रिकेटचं वेड काय आहे हे तुम्हालाही जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळं स्पोर्ट्सची एक रीडरशिप आहे. आणि 3ऱ्या क्रमांकाची रीडरशिप येते ती क्राईम न्यूजबद्दल येते. मग ते क्राईम न्यूज अगदी गल्लीतला छोटासा गुन्हा असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची क्राईम न्यूज असो, या सगळ्या न्यूज रोज सगळ्या पेपरमध्ये, चॅनलमध्ये, वेब पोर्टलवर मोठ्या संख्येने प्रसिद्ध होत असतात.
क्राईमबद्दल लोकांना एक वाचनीयता म्हणून आवड आहेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त क्राईम हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये अनसर्टनिटी आहे, अनिश्चितता आहे. आत्ता या क्षणाला काय घडलेलं आहे याची आपल्याला आत्ता कल्पना नसेल, पण कुठंतरी काहीतरी गुन्हा घडलेला असेल आणि एकाच वेळेला असा गुन्हा हा केवळ पुण्यातच नाही तर पुण्याजवळच्या शहरांमध्ये, महाराष्ट्रात, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, भारतामध्ये, जगामध्ये कुठंही कोणत्याही मिनिटाला कोणता इन्सिडेंट घडेल हे कोणालाही याचा आधी अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे या बीटवर ही कायम अनिश्चितता असते की एखादा क्राईम रिपोर्टर म्हणून जर काम करत असेल तर सकाळी त्यांनी 8 वाजता कामाला सुरुवात केली आणि रात्री 8 वाजता म्हणजे 12 तास सलग त्यांनी काम केलं तरी त्याच्यानंतर तो सगळ्या बातम्या कव्हर करू शकतो असं जर कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. कारण कोणतीही घटना घडल्यानंतर ती पत्रकारांपर्यंत पोहोचायला काही वेळ जात असतो आणि त्या काळामध्ये अनेक घटना घडत असतात. तर आपल्याला पत्रकार म्हणून काम करत असताना सलग घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेत आपलं काम पूर्ण करायचं असतं. आता काही पेपरमध्ये ही अनिश्चितता लक्षात घेऊन काही पेपरमध्ये क्राईम बीटवर एक किंवा एकापेक्षा जास्त रिपोर्टर नियुक्त केले जातात. जर तुम्हाला मुंबईचं टाइम्स ऑफ इंडियाचं उदाहरण दिलं तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये 3 क्राईम रिपोर्टर काम करतात. ते जर तुम्ही ABP माझाचं जर मुंबईतलं बघितला तर त्यांच्याकडे शिफ्ट आहेत आणि 24 तास आहेत. या 3 शिफ्टमध्ये त्यांचे पत्रकार हे काम करत असतात. मग या शिफ्टमध्ये 8 तासाच्या शिफ्टमध्ये एक पत्रकार क्राईमच्या बातम्यांवर लक्ष ठेवत असतो. म्हणजे जर आपण बघितलं तर 24 तास त्यांचं क्राईमच्या बातम्यांवर लक्ष असतं आणि या बातम्यांच्या माध्यमातून ते त्यांच्याकडे इनपुट येतात आणि इनपुटच्या माध्यमातून ते बातम्या तयार करून लोकांपर्यंत पोहोचवतात. आता मिड डे सारख्या पेपरमध्येही 2 क्राईमला रिपोर्टर्स असतात. मग पुण्यामध्ये पण बघितलं तर पुण्यातही टाइम्स ऑफ इंडियामध्ये 3 क्राईम रिपोर्टर आहेत. इंडियन एक्सप्रेसमध्ये 2 रिपोर्टर आहेत. सकाळमध्येही काही घटना जर घडल्या तर 2 क्राईम रिपोर्टर डेप्यूट करावे लागतात. कारण त्या घटनांचा या संख्या आणि त्याच्यातली अनिश्चितता आणि मुख्य म्हणजे त्याला वाचनीयता खूप आहे. त्यामुळे हे द्यावं लागतं. जर आपण इकॉनॉमिक्समधला जर सिद्धांत बघितला तर मार्केटमध्ये डिमांड अँड सप्लाय हा परवलीचा शब्द असतो. पत्रकारिताही त्याला अपवाद नाही आहे. जशी आपली वाचनीयता आहे, जसा आपला रीडर आहे, व्ह्युअर आहे, प्रेक्षक आहे, त्याप्रमाणे प्रत्येक चॅनलला, प्रिंट मीडियाला, वेब पोर्टलला वाचकांपर्यंत बातम्या पोचवाव्या लागतात. मग याच्यामध्ये क्राईमच्या बातम्यांचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या बातम्यांचा क्राईममध्ये समावेश होतो असा आपल्याला साधारणपणे प्रश्न पडू शकतो. तर क्राईम न्यूजमध्ये ढोबळमानाने की खून असेल, बलात्कार असेल, दहशतवादी हल्ले असेल, जबरी चोरी असेल, दरोडा असेल, घरफोडी असेल, अशा प्रकारच्या घटनांना क्राईमच्या घटना असं म्हटलं जातं. आता याच्याशिवाय सायबर क्राईम आहे किंवा 2 संघटनांमध्ये झालेले वादविवाद असतील, हाणामाऱ्या असतील, ते विषय येतात. परत गँग वॉर्स असतात, नंतर काही आत्महत्येच्या घटना असतात, तसंच तस्करीच्या काही घटना होतात किंवा सेक्स रॅकेट्सच्या काही घटना असू शकतात किंवा बेकायदेशीरपणे शस्त्र वापरणं आणि त्याचा ती बरोबर बाळगणं, या पण घटनांचा समावेश क्राईमच्या बातम्यामध्ये येतो. तर या प्रकारच्या ज्या सगळ्या घटना असतात त्या क्राईमच्या बातम्यांमध्ये त्याचा समावेश होतो. आणि आणखीन एक याच्यामध्ये आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या क्राईमचा तपास हा पोलीस यंत्रणेकडनं केला जातो. त्यामुळे जिथं पोलीस यंत्रणा ही सहभागी होते, इन्वॉल्ड होते किंवा पोलिसांकडे काम जातं त्या तिथं क्राईम रिपोर्टरचं काम सुरू होतं. मग याच्यात एक तुम्हाला आवर्जून उदाहरण नक्की मला सांगायला आवडेल की जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पुण्यामध्ये मोर्चा आहे, जिल्हाधिकारी कार्यालय ते साखर संकुलामध्ये जे साखरेचं ऑफिस आहे राज्याचं त्याच्यावर त्यांचा मोर्चा असेल तर एरवी सहकार बीट कव्हर करणारा रिपोर्टर तो मोर्चा कव्हर करतो. कारण शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाबाबतचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल त्यांचा तो मोर्चा असतो. परंतु हा मोर्चा जात असताना त्या मोर्चातल्या काही शेतकऱ्यांनी कुठं दगडफेक केली किंवा कुठं गोंधळ घातला, कुठं काही त्यांनी अनुचित घटना केली तर त्याच्यात पोलीस त्यांच्यावर ॲक्शन घेतात. वेळप्रसंगी त्यांना ताब्यात घेतलं जातं, वेळप्रसंगी त्यांना अटक केली जाते आणि त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवली जाते. मग ज्या वेळेला पोलिसांचा त्याच्यामध्ये सहभाग सुरू होतो त्यावेळेला क्राईम रिपोर्टरचं काम सुरू होतं.
मग मोर्चाची बातमी जी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न जे असतील, तो सहकार बीट कव्हर करणारा रिपोर्टर त्याची बातमी करेल. आणि जो पोलीस बीट कव्हर करणार आहे तो पोलीस बीटचा रिपोर्टर मोर्चा किती वाजता निघाला, कुठनं निघाला आणि शेतकऱ्यांनी हिंसक कृत्य का केली आणि त्याच्यात पोलिसांनी किती शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं, मग त्याच्यात अटक केली का नुसतं ताब्यात घेतलं, मग त्यांना अटक केली असेल तर कोर्टात प्रोड्यूस केल्यानंतर कोर्टाने काय आदेश दिला, याबाबतच्या घटनांचं वार्तांकन करतो. अगदी गेल्या काही महिन्यातला तुम्हाला एक इन्सिडेंट आठवत असेल की जो महाराष्ट्रामध्ये फार प्रसिद्ध झाला. एसटीचे जे कामगार होते त्यांनी मुंबईमध्ये भव्य मोर्चा आयोजित केला होता आणि हा मोर्चा त्यांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयावर जात असताना ते अचानक शरद पवारांच्या घरी गेले आणि त्या घरावर त्यांनी तिथं दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, गोंधळ घालायचा प्रयत्न केला आणि काही क्षणामध्ये सगळा मीडिया हा तिथपर्यंत पोचला आणि त्यांनी त्याच्याकडे एक वेगळ्या अँगलनी त्याचं क्राईम रिपोर्टिंग अँगलनी त्याचं वार्तांकन झालं होतं. मग काही वेळेला अनेक राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, ते बंद आयोजित करतात. बंद ज्या वेळेला आयोजित केलेला असतो त्यावेळी पोलीस त्यांना आधी नोटीस देतात की तुम्ही बंदच्या काळामध्ये कोणतंही हिंसक कृत्य केलं तर तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, तुम्हाला अटक केली जाऊ शकते. मग त्यावेळेला पोलीस त्यांचं लक्ष असतं आणि राजकीय पक्षांनी, संघटनांनी, संस्थांनी जर त्यांचा बंद हा शांतपणे केला आणि कोणतीही अनुचित घटना केली नाही तर राजकीय रिपोर्टर जे असतात ते त्याचं कव्हरेज करतात. परंतु कुठं दगडफेक झाली, बस पेटवण्याचा प्रसंग घडला किंवा कोणतीही अनुचित घटना घडली तर क्राईम रिपोर्टरचं त्याच्यात काम सुरू होतं. म्हणजे ज्या ठिकाणी पोलिसांचा सहभाग असतो त्या ठिकाणी क्राईम रिपोर्टरचं काम सुरू होतं. कारण पोलीस त्याच्यामध्ये सहभागी झाले की क्राईम न्यूजचा तिथं जन्म होतो आणि क्राईमच्या बातम्यांवर काम चालू होतं. जर आपण आपल्या भारतीय समाजाचा विचार केला तर भारतीय समाजामध्ये मोठी विविधता आहे. जर पुण्यासारख्या शहराचा विचार केला तर पुण्याची लोकसंख्या आता सगळी पिंपरी चिंचवड जिल्हा धरून ती 80 लाखापेक्षा जास्त झालेली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर साधारण 14 कोटीपेक्षा जास्त महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि भारताचा विचार केला तर आपली लोकसंख्या 140 कोटींपेक्षा जास्त झालेली आहे. मग हा समाज जर सगळा एकत्र राहणार असेल, कारण त्याच्यामध्ये विविधता आहे, धर्मांची विविधता आहे, जातींची विविधता आहे, स्त्री पुरुष अशी विभागणी त्याच्यामध्ये आहे, गरीब श्रीमंत असा भेद आहे त्याच्यामध्ये. हा जर भेद, एवढ्या भेदांनी हा समाज भरलेला आहे आणि त्याला एकत्र राहायचं आहे तर त्याच्यामध्ये संघर्ष हा अपरिहार्य आहे. म्हणजे आपण अर्थ परत एकदा इकॉनॉमिक्सचा सिद्धांत देतो, आहे रे वर्ग आणि नाही रे वर्ग. आहे रे वर्ग म्हणजे श्रीमंत वर्ग, नाही रे वर्ग म्हणजे साधारण गरीब वर्ग समजला जातो. तर यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष होतो. हे आत्ताचं उदाहरण नाही तर गेल्या अनेक शतकांपासूनची ही परंपरा आहे. मग हा जर संघर्ष थांबवायचा असेल तर त्या समाजाला एक चौकट पाहिजे, नियम पाहिजे, तर तो समाज शांतपणे राहू शकतो. त्या नियमांमध्ये जर राहिलं तर त्या नियमांमध्ये समाजातले सगळे घटक एकत्र राहू शकतात, मुख्य म्हणजे सुरक्षितपणे राहू शकतात. जर तुम्ही कल्पना करा समाजामध्ये पोलीस हा घटक नसेल तर काय परिस्थिती होऊ शकेल. अनेकदा म्हटलं जातं की पोलिसांनी एक दिवस संपावर जावं, एक दिवस पोलिसांनी काम करू नये, आम्ही दाखवतो काय होईल ते, अशा प्रकारची वक्तव्य काही राजकीय पक्षांचे जे कडवे पदाधिकारी आहेत ते करतात. परंतु जर आपण कल्पना केली की पोलिसांनी एक दिवस काम करायचं नाही किंवा पोलिसांनी एक दिवस संप केला तर समाजामध्ये काय घडू शकेल, तर अनेक प्रकारचे बलात्कार घडू शकतील, चोऱ्या, घरफोड्या, नंतर दरोडे पडू शकतील, दिवसाढवळ्या, लुटालूट होईल, म्हणजे समाजामध्ये एक अनागोंदी माजेल. त्यामुळे भारतीय राज्यघटनेने पोलिसांना कधीही संपावर जाता येणार नाही अशा प्रकारची नियमावली केलेली आहे. त्यामुळे शासकीय खात्यातले सगळे डिपार्टमेंट्सचे अधिकारी संपावर जाऊ शकतात, परंतु पोलीस कधीही संपावर जाऊ शकत नाही. कारण त्यांचं ध्येय काय आहे, तर या खात्याच्या माध्यमातून समाजामधली सामाजिक सुरक्षितता टिकवायची, नागरिकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं संरक्षण करायचं. मग नागरिकांच्या जीविताचं, मालमत्तेचं संरक्षण जर करायचं असेल तर त्याला कायदा आहे. कायदा म्हणजे इंडियन पिनल कोड आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, बॉम्बे पोलीस ॲक्ट आहे, अशा बऱ्याच प्रकारचे कायदे आहेत. जर सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन कोणी गोंधळ घालत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल का केला जातो, तर तो तिथल्या जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्रास देत असतो त्याच्यामुळे, आणि समाजामध्ये असं वर्तन अनुचित समजलं जातं की ज्यांनी इतरांच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
मग ही असुरक्षिततेची भावना जर असेल तर समाज तो प्रगती करू शकत नाही, विकास करू शकत नाही. त्यामुळे समाजामध्ये सातत्याने कायदा सुव्यवस्था असली पाहिजे, सामाजिक सुरक्षितता असली पाहिजे, नागरिकांना निर्भीडपणे जगता यायला पाहिजे, त्यांची मालमत्तेची जपणूक व्हायला पाहिजे आणि त्यांच्या जीविताचं संरक्षण व्हायला पाहिजे. मग ही जबाबदारी कोणाची आहे? तर ही जबाबदारी पोलिसांची आहे. मग या जबाबदारीचं पालन करताना जे चुकीचे घटक आहे, जे कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, कायद्याचं उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई करायलाही पोलिसांना अधिकार दिलेले आहेत. म्हणजे जर आपण एक एक्झाम्पल बघितलं की तुम्ही सगळेजण मोटारसायकल किंवा कार चालवत असाल, सिग्नलला लाल दिवा दिसला की थांबला पाहिजे, हा कायदा आहे. झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे प्रत्येकाने आपलं वाहन उभं केलं पाहिजे. जर झेब्रा क्रॉसिंगवर तुमची गाडी उभी राहिलेली दिसली तर तिथं पोलिसांकडनं तुमच्यावर कारवाई होते, दंड होतो किंवा तुमच्या आता नवीन पद्धतीप्रमाणे तुमच्या गाडीवर फाईन चढवला जातो. म्हणजे तुमच्या गाडीवर तो फाईन ॲड होतो, दंडाची रक्कम. मग हे जे आहे ते कशासाठी आहे? तर वाहतूक ही सुरक्षित असली पाहिजे. वाहतुकीच्या नियमांचं सगळ्यांनी जर पालन केलं तर शहरातली वाहतूक ही सुरळीत राहील आणि लोकांना कामावर जायचं असेल, शाळा कॉलेजला जायचं असेल, व्यवसायाच्या ठिकाणी जायचं असेल, तिथं किमान वेळेमध्ये पोहोचता येऊ शकेल. मग ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था भारतीय समाजाने अंगीकारलेली आहे आणि ही जगातल्या सगळ्या देशांमध्ये ही व्यवस्था आहे. मग जेव्हा आपण क्राईम रिपोर्टिंगचा विचार करतो तेव्हा हे समाजाचं भान हे आपल्याला असलं पाहिजे. कारण या बातम्यांचा उद्देश हा परत आपण समाजासाठी आहोत. केवळ आपल्या पेपरचा खप वाढावा, आपल्या चॅनलची व्ह्यूवरशिप वाढावी याच्यासाठीचा हा उद्देश नाही. तर आपल्याला समाजामध्ये कायदा सुव्यवस्था राखताना सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी हातभार लावण्याची प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून संधी मिळते. मग ही संधी मिळताना तर आपण आपलं बातम्या देताना सामाजिक भानही जपलं पाहिजे आणि ते भान कशा पद्धतीने जपलं पाहिजे हे या लेक्चरमध्ये आपण पुढं डिस्कस करणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपण चर्चाही करणार आहोत. जेव्हा समाजाचा आपण विचार करतो तेव्हा त्या समाजामध्ये कायदा सुव्यवस्था ही राखली पाहिजे हा मुद्दा येतो. याच्यासाठी आणखीन एक तुम्हाला छोटं उदाहरण देतो. जेव्हा दोन व्यक्ती असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय होतो? संवाद होतो, ते एकमेकांशी बोलतात. जेव्हा तिघं चौघं एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात होते. मग ही चर्चा कोणत्याही विषयावरची असू शकेल. मग 10-15 जणांचा ग्रुप जर एकत्र आला तर त्याच्यात काय होतं? सब ग्रुप्स पडतात, उपगट पडतात. मग ते उपगट 3 किंवा 4 किंवा 2 किंवा 3 पण असू शकतात आणि प्रत्येक गट आपापली चर्चा करतो. जेव्हा 100 लोकांचा गट एकत्र येतो तेव्हा त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद पडतात. स्त्री पुरुष त्याच्यामध्ये वेगळे होऊ शकतात. नंतर त्यांची भाषा कोणती असेल, त्यांची जात कोणती असेल, त्यांचा वर्ण कोणता असेल याच्यावरनं त्यांच्यामध्ये उपगट पडतात आणि त्या उपगटांनुसार त्यांचं वर्तन सुरू होतं. आणि जेव्हा 100 लोकांपेक्षा जास्त मोठा मॉब येतो, जेव्हा एखादा मोठा गट येतो, म्हणजे एखादं गाव कसं तयार होतं तर ते या पद्धतीने तयार होतं की गावामध्ये 100 लोक, 200 लोक, 300 लोक, 500 लोकांचं गाव असतं, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे गट पडतात. आणि जेव्हा अशी गावं अनेक येतात तेव्हा एक शहर होतं आणि अनेक शहरांचं मिळून एक राज्य होतं आणि अनेक राज्यांचा मिळून एक देश होतो. मग जेव्हा दोन व्यक्तींमध्ये बोलणं होतं, नंतर चर्चा होते आणि 10-15 लोकांमध्ये जेव्हा चर्चा होत असते तेव्हा त्याच्यामध्ये वाद होतात. मग चर्चेचं पर्यावसन पुढचा स्टेप काय असते? ती वादाची असते. आणि मग वादामध्ये काय होतं की आपापले मुद्दे दोन्ही बाजूकडनं लोक हे जोरकस पद्धतीने मांडत असतात. मग त्याच्यामध्ये काही वेळेला हमरातुमरी येते. त्याच्यानंतरची पायरी होते की शिवीगाळ होते, एकमेकांना काहीतरी बोलणं की ज्याच्यामधनं शिवीगाळ केली जाते. त्याच्या पुढची पायरी येते की ते एकमेकांना धक्काबुक्की करू शकतात, एकमेकांबरोबर मारामारी करायला लागतात. आणि त्याच्या पुढची पायरी येते की काहीतरी हातामध्ये शस्त्र घ्यायचं, दगड घ्यायचा, काठी घ्यायची, खुर्ची घ्यायची, टेबलावर काहीतरी फेकून मारायचं. आणि त्याच्या पुढचा टप्पा येतो तो म्हणजे कोणत्या तरी शस्त्राने समोरच्यावर हल्ला करणं. आणि शेवटचा टप्पा येतो की त्याच्यामध्ये त्याचा खून करणं किंवा एखाद्याचा जीवच नाहीसा करणं किंवा एखाद्याच्या जीवावर उठणं. तर हा जो क्राईम असतो हा काही वेळेला हा नियोजित असतो, तर काही वेळेला अनप्लॅन्ड असतो. म्हणजे तो त्याचं नियोजन केलेलं नसतं. परंतु मनुष्याच्या स्वभावधर्मानुसार या क्राईमच्या घटनांचा उगम त्याच्यातनं निर्माण होतो.
म्हणजे एखाद्या बलात्काराची घटना असेल किंवा चोरीची घटना असेल तर त्या प्रकारचे विचार व्यक्तीच्या मनात येतात आणि तो त्या घटनेकडे आकृष्ट होतो आणि त्यातनं ते कृत्य घडतं. असं आत्तापर्यंतचा जो मानसशास्त्रीय इतिहास आहे तो मानसशास्त्रीय इतिहासामधनं हे समोर आलेलं आहे. घटना कोणती आहे, ती कशा पद्धतीने होते, हे त्याचं जे त्याची पण एक कारणमीमांसा असते. म्हणजे जर कोणतं व्यक्ती अशी म्हणू शकत असेल की आपल्या शहरामध्ये क्राईम फ्री सिटी होऊ शकेल, की गुन्हेमुक्त शहर होऊ शकेल, तर ते गुन्हेमुक्त शहर होणं ही कल्पना किंवा प्रत्यक्षात येणं ही थोडी अवघड आहे. कारण गुन्हा कसा घडतो, म्हणजे गुन्हेविषयक वार्तांकन करताना आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की गुन्हा घडतो म्हणजे नेमकं काय होतं. तर त्याच्या विचारधारेमध्ये पहिल्यांदा त्या गुन्ह्याचा विचार येतो आणि त्याच्या विचारांमध्ये आल्यानंतर तो त्या कृतीकडे भर देण्यासाठी तिकडं त्याची पावलं पडतात आणि त्यातनं क्राईमचे इन्सिडंट हे निर्माण होतात. मग त्याच्यामध्ये दहशतवादी हल्ले असेल तर त्या दहशतवादी कृत्यांचं बघितलं तुम्ही, अनेक चित्रपटांमध्ये ते दाखवले जातात. एखादी घटना करायच्या आधी त्याचं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष त्याचं प्लॅनिंग होत असतं आणि प्लॅनिंगमध्ये पहिल्यांदा काय होते तर चर्चा होते आणि चर्चेतनं त्याच्यात जे घटक सहभागी असतात त्यांच्यावर ते विचार लादले जातात. म्हणजे जर आपण बाबरी मशीदचं उदाहरण घेतलं की बाबरी मशीद पडल्यानंतर की जे गुजरातमध्ये दंगे झाले आणि त्या दंग्यांमध्ये जर बघितलं तर त्याच्यातले आरोपींना पोलिसांनी पकडलं, तेव्हा ते पकडल्यानंतर त्या आरोपींनी सांगितलं होतं की आम्ही त्या दंगलीचे व्हिडिओ बघितले होते. एक समाज दुसऱ्या समाजावर अत्याचार करतोय हे आम्हाला बघणं शक्य झालं नाही आणि त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही या दंगली घडवल्या. म्हणजे आपण त्याच्यातल्या घटनेचे तपशील हा भाग वेगळा ठेवूया. आपल्याला त्याच्यातला मुद्दा समजून घ्यायचा आहे की एखाद्या घटनेचं हिंसक कृत्य करण्याच्या आधी तिची सुरुवात कुठं होते तर ती विचारांच्या माध्यमातून होते. मग ते विचार लादले जातात. म्हणजे अनेकदा बघितलं नक्षलिझम असो किंवा दहशतवाद असो, जो हिरवा असेल किंवा भगवा असेल तर त्याच्यात सहभागी होणाऱ्यांचं आधी ब्रेनस्टॉर्मिंग केलं जातं. म्हणजे त्यांच्या विचारधारेवर तो प्रभाव निर्माण केला जातो. विचारधारेवर प्रभाव केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण दिल्यानंतर साधनसामुग्री दिली जाते आणि साधनसामुग्री मिळाल्यानंतर ते दहशतवादी कृत्य करतात. हा साधारण प्रवास आहे. मग छोटे गुन्हे जे असतात, गँगस्टर्स असतात, दहशतवादी जे 2 गटांमध्ये जे टोळी युद्ध होतं, त्या टोळी युद्धामध्ये पण असंच होतं की एखाद्याचं जर खून करायचा असेल तर आधी त्याचा अभ्यास केला जातो, तो केव्हा कुठं कसा येणार आणि मग त्याचा आपल्याला का खून करायचा आहे किंवा त्याच्यावर हल्ला का करायचा आहे त्याचे विचार निर्माण होतात आणि विचार निर्माण करण्याच्या पाठीमागं काहीतरी उद्देश असतो आणि त्या उद्देशाच्या माध्यमातून ती घटना केली जाते. त्यामुळे अनेकदा म्हटलं जातं की पोलीस अधिकारी सांगतात, मानसोपचार तज्ज्ञ पण सांगतात की गुन्ह्यांना अटकाव करणं ही गोष्ट तशी अवघड आहे, परंतु गुन्ह्यांचा विचार कमी करणं समाजामध्ये आणि लोकांना सकारात्मक विचारांकडे नेणं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे क्राईम होऊ नये याच्यासाठी पोलिसांची संख्या वाढवणं जसं गरजेचं आहे, कारण समाजामध्ये पोलिसांची संख्या वाढली तर पोलिसांचा प्रेझेन्स हा रस्त्यावर दिसायला लागला तर नक्कीच असं कायद्याचं उल्लंघन करण्याची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेवर थोडासा तो प्रभाव पडतो आणि गुन्ह्यांना प्रतिबंध होऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला आपण प्रसारमाध्यमांमधनं काम करताना गुन्हे होऊच नये यासाठी समाजाला सकारात्मकतेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच काम करू शकतो. साधारण पोलिसांचं स्ट्रक्चर काय आहे, याच्यामध्ये पोलीस सिस्टीम ही कशी निर्माण झाली आणि त्याचं ऐतिहासिक त्याला काही फुटप्रिंट्स की त्याच्या पाऊलखुणा काही आहेत का, याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जे आत्ता आपल्याला पोलीस दिसतात की जे त्यांच्या अंगावर एक युनिफॉर्म आहे आणि हा युनिफॉर्म देशातल्या सगळ्या राज्यांमधल्या पोलिसांच्या अंगावर आपल्याला दिसतो. म्हणजे आपण जगभर जर बघितलं तर जगभरातल्या पोलिसांच्या अंगावर एक युनिफॉर्म दिसतो की प्रत्येक देशाचा युनिफॉर्म पोलिसांचा हा वेगळा वेगळा असू शकेल, परंतु तिथली सिक्युरिटी एजन्सी म्हणून त्यांच्या अंगावर हा एक युनिफॉर्म असतो. आणि युनिफॉर्मचं महत्त्व असं आहे की युनिफॉर्म हा एक संधपणा निर्माण करतो, कारण प्रत्येक ठिकाणी कायदा असतो आणि कायद्याची अंमलबजावणी करताना त्याच्यामध्ये एकसंधता असावी आणि त्याची सुरुवात ही युनिफॉर्मपासून होते. त्या फोर्समध्ये काम करणाऱ्या घटकांना, व्यक्तींना त्याची जाणीव व्हावी आणि समाजामध्ये देखील जे समाजातले नागरिक आहेत त्यांना देखील युनिफॉर्ममध्ये समोरचे व्यक्ती समोर आली तर ही नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे याची जाणीव होते. आणि जर आपण बघितलं
तर अगदी इतिहासामध्ये बघितलं किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडात बघितलं किंवा अगदी मॉडर्न काळामध्ये बघितलं तर ही जी समाजामध्ये संरक्षण यंत्रणा आहे किंवा सिक्युरिटी एजन्सी म्हटलं जातं ही कायमच आहे. प्रत्येक टप्प्यावर तिचं नाव बदलत गेलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये जेव्हा ब्रिटिशांचा राज्य असं ढोबळमानाने म्हटलं जातं की 1818ला त्यांनी भारतामध्ये त्यांचं राज्य खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि पेशवे पद्धत जी होती पेशवाईचा अंत 1818मध्ये झाला आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी हळूहळू भारतावरचं साम्राज्य त्यांचं वाढवत नेलं. आणि मग या कालखंडामध्ये जेव्हा ब्रिटिशांनी आपल्याकडे राज्यविस्तार करायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा ते आले ते पश्चिम बंगालमध्ये आले, कलकत्त्याला आले आणि कलकत्त्यावरून त्यांनी त्यांचा साम्राज्य विस्तार करत देशभर केलेला होता. मग हा विस्तार करत असताना त्यांनी सैन्याचा वापर केला होता. आणि कोणत्याही राज्याची एक पद्धत असते की एखाद्या राज्यावर हल्ला करून त्याचा भूभाग म्हणजे ती जॉग्राफी अंकित केल्यानंतर त्या तिथं संरक्षण व्यवस्था ही निर्माण करायची असते आणि त्या संरक्षण व्यवस्थेमधनंच ते सैनिक वेगळे काढतात आणि जिंकलेल्या भागाचं संरक्षण करण्यासाठी किंवा तेथील अंतर्गत व्यवस्था करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं दल ते तैनात करायचे. आणि मग ते त्या दलाचं काम एवढंच असायचं की जिंकलेल्या भूभागाचं संरक्षण करायचं, तिथं एक सामाजिक व्यवस्था निर्माण करायची आणि सैनिकांचं काम असायचं सीमेचं रक्षण करायचं. जर आपण बघितलं तर ब्रिटिशांनी ती यंत्रणा विस्तार केला त्या यंत्रणेचा. त्यांनी सैनिकांना वेगळा गणवेश दिला आणि जिंकलेल्या भूभागाचं संरक्षण करणारी जी यंत्रणा होती त्याला त्यांनी पोलीस असं नाव दिलं. आणि मग पोलीस फोर्स त्याच्यातनं अस्तित्वात आला. सुरुवातीला तो ब्रिटनमध्ये होता म्हणजे इंग्लंडमध्ये होता, इंग्लंडच्या काही शहरांमध्ये होता आणि तिथले सामाजिक जीवन त्यांचं कायदा सुव्यवस्था राखणं, नागरिकांच्या जीवित मालमत्तेचं रक्षण करणं हा सगळा भाग तिथं होता. मग भारतामध्ये याची गरज लक्षात यायला लागली. मग ज्या वेळेला ब्रिटिशांचे एक मोठे अधिकारी होते वॉरन हेस्टिंग जे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये तेव्हा काम करत होते आणि ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिशांच्या अंकित होती आणि त्यांनी भारतामध्ये अशा प्रकारची पोलीस यंत्रणा निर्माण करावी असं इंग्लंडच्या राजाला कळवलं होतं आणि त्याला मान्यता मिळाली. काही वर्ष अर्थात त्याच्यामध्ये गेले, भारतीय परिस्थिती वेगळी होती. मग इथं पोलीस यंत्रणा कशी असली पाहिजे, पोलीस दलाचं स्वरूप कसं असलं पाहिजे याच्यावर ब्रिटिशांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. जवळजवळ 10-12 वर्ष चर्चा झाल्यानंतर 17 ऑगस्ट 1860मध्ये पोलिसांनी भारतामध्ये पहिलं ब्रिटिश पोलीस कमिशन हे स्थापन केलं. पोलीस कमिशन स्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय नागरिकांची त्याच्यामध्ये भरती करायला सुरुवात केली. ब्रिटिशही त्याच्यामध्ये होते, त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना नियम काय आहेत, त्याची अंमलबजावणी कशी करायची याचं सगळं व्यवस्थित शिक्षण दिलं आणि त्याच्यातनं पोलीस पद्धती अस्तित्वात आली. मग जर आपण आजकालचे काही चित्रपट बघितले तर लगान असेल किंवा अनेक काही चित्रपट असतील त्याच्यामध्ये आपल्याला ब्रिटिश पोलिसांच्या या पाऊलखुणा दिसतात की ते कर्मचारी असायचे ते भारतीय असायचे, अधिकारी त्यांचे हे ब्रिटिश असायचे. काही काळाने भारतीय जे कर्मचारी होते ते अधिकारी पण झाले, नंतर पुढं ते शिकले पण, नंतर काही IP पर्यंत गेले म्हणजे इंडियन पोलीसपर्यंत. जसं त्या आजच्या काळामध्ये IAS IPS आहे त्यावेळी ते IP होतं इंडियन पोलीस, त्याची परीक्षा काही भारतीय युवक उत्तीर्ण झाले होते आणि त्याच्यामधनं त्या साम्राज्यामध्ये भारतीय पोलिसांचा एक मोठा सहभाग निर्माण झाला. मग हे ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी ही पोलीस पद्धत भारतात आणली तशीच पोर्तुगीजांनी देखील ही ब्रिटिशांसारखीच पोलीस पद्धत निर्माण करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला त्यांच्याकडे गोवा राज्य होतं आणि काही मुंबईचा काही भाग होता. तिथं त्यांनी प्रयत्न केला परंतु ब्रिटिश साम्राज्याचे विस्तार हा वेगाने झाला आणि त्याच्यातनं 1860 नंतर झपाट्याने पोलीस यंत्रणेचा भारतामध्ये विस्तार झाला. मग आज आपल्याला ज्या पोलीस यंत्रणेच्या पाऊलखुणा दिसत आहेत किंवा आजची जी पोलीस यंत्रणा दिसते ही ब्रिटिशांची सुरू केलेल्या व्यवस्थेतनं पुढं वेळोवेळी भारतीय गरजेनुसार भारतीय समाजाच्या आवश्यकतेनुसार त्याच्यात बदल होत गेले आणि ही पोलीस पद्धत अस्तित्वात आली. नुसती पोलीस पद्धत अस्तित्वात आली का नाही, त्याच्याबरोबर न्यायालय ही व्यवस्था देखील अंमलात आली. म्हणजे आज जे आपल्याकडे न्यायालय दिसतात ही न्यायालय व्यवस्था देखील ब्रिटिशांचीच ही एक प्रकारची त्याला देणगी म्हणता येणार नाही परंतु ब्रिटिशांचं हे देणं आहे.
मग पोलिसांनी जर एखादी कारवाई केली तर नियमानुसार त्याचा न्यायनिवाडा करून त्याला शिक्षा देण्याचं काम हे न्यायालयाकडे असतं. न्यायालयाने ती यंत्रणा निर्माण झाली. मग त्याच्यातनं पुढं वकील आले. वकील, पोलीस, न्यायव्यवस्था ही या यंत्रणेचा आहे आणि हे सगळं आपल्या क्राईम रिपोर्टिंगचाच भाग आहे. कारण जिथं पोलीस ॲक्शन करतात, जिथं न्यायालय शिक्षा देतं, तिथं क्राईम रिपोर्टरचं काम सुरू होतं. आणि तुम्ही जर उद्या क्राईम रिपोर्टर म्हणून काम करणार असाल तर ही व्यवस्था नेमकी अस्तित्वात कशी आली याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्या बीटवर काम करताना तुम्हाला पूर्णत्व येणार नाही. आणि केवळ ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनी ही व्यवस्था आणली असं मी म्हणणार नाही. भारतीय समाजाला प्रचंड मोठी परंपरा आहे आणि भारतामध्ये अनेक प्रकारचे राजे होऊन गेलेले आहेत. अनेक साम्राज्य भारत देशामध्ये होती. तर ही जी साम्राज्य म्हणजे तुम्ही चाणक्य तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल. सम्राट चंद्रगुप्तचं राज्य होतं, त्याच्यात चाणक्याचा सहभाग होता. लोक व्यवस्था कशी असली पाहिजे, समाज व्यवस्था कशी असली पाहिजे, नीती व्यवस्था कशी असली पाहिजे याच्यावर चाणक्याचे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत आणि त्याचा आजही संदर्भ म्हणून अनेक ठिकाणी वापर केला जातो. चाणक्याच्या ग्रंथांमध्येही तुम्हाला सापडतं सीमांचं संरक्षण करण्यासाठी सैनिक असले पाहिजे, जे आज भारतामध्ये आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ते आपल्या सीमांचं संरक्षण करतात. भारतीय समाज म्हणजे तुमच्या राज्यामधली समाज व्यवस्था जी असेल त्याच्यावर नियंत्रण राजाला ठेवायचं असेल तर गुप्तचर यंत्रणा खूप तुमची प्रभावशाली असली पाहिजे असं चाणक्याने तेव्हा म्हटलं होतं. तेही आज आपल्याकडे गुप्तचर व्यवस्था दिसते. म्हणजे इंटेलिजन्स डिपार्टमेंट, राज्य गुप्त वार्ता विभाग, केंद्रीय गुप्त वार्ता विभाग, नंतर आपल्याकडे रॉ आहे की जे परदेशामध्ये जाऊन तुमची गुप्तचर यंत्रणेसारखं कार्य करतात, ते पण आपल्या समाजामध्ये आहे. आणि भारतामध्ये अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसाठीची यंत्रणा जी त्या चाणक्यांनी पण सांगितली होती की असं सैन्य काही पाहिजे की जे समाजामधली अंतर्गत व्यवस्था बघेल. मग ती व्यवस्था आज आपल्याकडे आहे, ती म्हणजे पोलीस व्यवस्था. मग ही व्यवस्था नुसतं सम्राट चंद्रगुप्तच्या काळात नव्हती, तर अनेक राजे राजवाड्यांच्या काळामध्ये होती. अनेक राजांच्या साम्राज्यामध्ये अंतर्गत व्यवस्थेसाठीचं सैन्य वेगळं असायचं आणि बाह्य व्यवस्थेसाठीचं सैनिक वेगळं असायचं. शिवाजी महाराजांच्याही काळात होते. पेशवाईमध्ये पण याचे आपल्याला अनेक उदाहरणं दिसतात. म्हणजे पेशवाईचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्यापर्यंत एक आता नाटक अजून वारंवार दाखवलं जातं किंवा सादर होतं ते म्हणजे घाशीराम कोतवाल. हा घाशीराम कोतवाल कोण होता तर ज्या वेळेला पेशव्यांकडे राज्य आलं त्यावेळी अंतर्गत शहरामधली व्यवस्था होती, सुरक्षा व्यवस्था, त्याच्यासाठी त्यांनी कोतवाल नियुक्त केलेला होता. आणि हा कोतवाल म्हणजे आजच्या काळात शहराचा पोलीस आयुक्त. हा कोतवाल शहरातली अंतर्गत व्यवस्था करायचा. मग अनेक तुम्ही जर किल्ले बघितले तर त्या किल्ल्यांच्या काळात तिथं किल्ल्यांच्या जवळपास वाड्या असायच्या, गावं असायची. किल्ल्यांवर काही ठिकाणी गावं असायची. तिथं सूर्योदयाला एक तोफ व्हायची आणि सूर्योदयाला तोफ झाली तर त्याचा अर्थ असा असायचा की तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन आता सुरू करू शकता. दैनंदिन व्यवहार तुमच्या सुरू करता येतात. आणि संध्याकाळी तोफ व्हायची सूर्यास्ताच्या वेळेला. ती तोफ झाली की सगळ्यांनी आपापल्या घरात थांबायचं, घरातनं बाहेर कोणी पडायचं नाही. आणि जर कोणी घरातनं बाहेर पडलं तर सैनिक त्याला पकडून द्यायचे. त्याचं कारण असं होतं की या दिवसाच्या काळात तुम्ही तुमचे व्यवहार करावे. रात्रीच्या काळामध्ये बाहेर जाऊन गोष्टी करणं हे त्या काळी समाजामध्ये चुकीचं समजलं जायचं. आजही आपल्याला घरामध्ये आपले वडीलधारी सांगतात की तुम्ही संध्याकाळी 7च्या आत घरात या आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडा आणि तुमची कामं करा. त्याच्यामागचा हाच आहे की ज्या नकारात्मक गोष्टी होतात त्या अनेकदा रात्री होतात, अंधारामध्ये होतात. आणि ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या उजेडामध्ये होतात, दिवसा होतात. हे त्याच्यामागचं एक शास्त्र होतं. त्यामुळे अनेक किल्ल्यांवर तोफान सुरू झाल्या की जनजीवन सुरळीत व्हायचं. संध्याकाळची तोफ झाली की दैनंदिन जीवन तुमचं व्यवहार बंद व्हायचे. मग ही पद्धत जी होती, या पद्धत ही पोलिसांचीच एक प्रकारची पद्धत होती. आजही आपण आधुनिक काळामध्ये वावरतो तेव्हा आधुनिक काळामध्ये रात्री जर 2 वाजता 3 वाजता रोडवर कोणी फिरत असेल तर गस्तीवरचे पोलीस त्याला थांबवतात, त्याच्याकडे चौकशी करतात आणि विनाकारण का फिरतोय याच्याबद्दल त्याला विचारणा केली जाते. आणि जर तो काही चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई देखील केली जाते. मग ही कारवाई करण्याचं कारण हेच होतं की तुम्ही तुमच्या नकारात्मक गोष्टी करण्यासाठी रात्री घरामध्ये थांबा, नकारात्मक गोष्टी करू नका आणि सकारात्मक गोष्टी या दिवसा करा. मग आपलं जर सगळं शेड्यूल बघितलं, आपलं वेळापत्रक बघितलं, त्याची मांडणी याच पद्धतीने होते. आणि आपल्या समाजामध्ये हे संस्कार हे पूर्वीपासून देण्यात आलेले आहेत
की राजांनी ती अनेक प्रकारच्या राजवटींमध्ये ही व्यवस्था होती, मुघलांच्या राजवटीमध्ये पण ही अंतर्गत सुरक्षिततेची व्यवस्था होती. आणि पेशवाईमध्ये जर बघितलं तर त्यांनी आपल्याकडे घाशीराम कोतवालनी ही गेट सिस्टीम आणली. आज पुण्यासारख्या शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर पेरू गेट आहे, पुलगेट आहे, स्वारगेट आहे, युनिव्हर्सिटी गेट आहे. तर हे जे फडगेट आहेत, हे गेट म्हणजे काय होतं तर या एक चौक्या होतात. ज्यावेळी पुणे शहराचा विस्तार हा मर्यादित होता त्यावेळेला शहरात येताना त्याची ती एक चौकी असायची. त्या चौकीवर विचारपूस व्हायचं, तुम्ही शहरात कशासाठी चाललेला आहात. तेव्हा ती फडगेट पोलीस चौकीवरनं कोणी येत असेल, नाहीतर पेरूगेटच्या तिथनं कोणी येत असेल, स्वारगेटवरनं कोणी येत असेल, तर त्या तिथे घाशीराम कोतवाल किंवा त्या काळातला जो कोतवाल असेल त्याचे सैनिक विचाराचे, विचारपूस व्हायचे. अनेक शहरांमध्ये त्या गडी असतात, त्या गडींना कमानी असतात आणि त्या कमानीमधनं आत जाताना तिथले सैनिक विचारपूस करायचे. आतनं बाहेर जातानाही विचारपूस व्हायचे. बाहेरची अनोळखी व्यक्ती शहरात येणार असेल तर त्याची विचारपूस व्हायची. याचा उद्देश असा असायचा की शहरामध्ये, त्या गावामध्ये, त्या भागामध्ये अनुचित घटना काही घडू नये, शत्रूचं कोणी आपल्याकडे येऊन राहू नये आणि या शत्रूच्या ह्याच्यापासून आपल्या समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी ही व्यवस्था होती. मग ही पोलीस सिस्टीम इन इंडिया जर आपण बघितलं तरी अगदी प्राचीन काळापासून आहे. त्याचं हे आधुनिक स्वरूप फार विस्तारित प्रमाणात होत गेलेलं आहे आणि हे विस्तारित प्रमाणात होत गेताना कालानुरूप बदल होत असतात. कोणत्याही समाजामध्ये कालानुरूप बदल झाले नाही तर तो समाज वाहता राहत नाही आणि त्या समाजाचं तुम्हाला सुरक्षितता जपायची असेल तर काही बदल करावे लागतात. मग याची अलीकडच्या काळातली तुम्हाला काही उदाहरणं देता येऊ शकेल. म्हणजे एकेकाळी आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा वापर फार मर्यादित होता. कॉम्प्युटर, लॅपटॉप हे गेल्या 20 वर्षामध्ये आपल्याकडे आले आणि आता त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये इंटरनेट आलं. कॉम्प्युटर, इंटरनेट आल्यानंतर आपल्या समाजाचं हे एक प्रकारची जी जीवनशैली होती त्यात आमूलाग्र बदल झाले इंटरनेटमुळे. म्हणजे त्याच्यातनं पुढे मोबाईल फोन आला. आज मोबाईल फोनचा वापर हा इतका झालेला आहे की तुम्ही मोबाईल फोनशिवाय राहू शकत नाही. आणि परिस्थिती आता अशी आली आहे की तुम्हाला जगभर फिरायचं असेल, तुमच्याकडे बॅग नसली तरी चालेल, केवळ तुमचा फोन तुमच्याकडे असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जगभर फिरू शकता, कोणत्याही हॉटेलमध्ये राहू शकता, पाहिजे तिथे जाऊ शकता. मग हा बदल आल्यानंतर, जीवनशैलीतला हा बदल आल्यानंतर त्याच्यासाठी सायबर क्राईम व्हायला लागले. त्यामध्ये सायबर क्राईमचं फटका यायला लागला. मग त्याच्यासाठी सायबर ॲक्ट झाला आणि सायबर कायदा आज आपल्या समाजामध्ये आहे की ज्यांनी या प्रकारच्या गुन्ह्यांना अटकाव केला जातो. मग असे अनेक प्रकारचे बदल आपल्या पोलीस व्यवस्थेमध्ये झालेले आहेत आणि त्यातनं आजचा समाज अस्तित्वात आलेला आहे. जेव्हा आपण क्राईम रिपोर्टिंग करतो तेव्हा आपल्याला या समाजाच्या, या व्यवस्थेची माहिती घेणं ही गरजेची असते आणि ही माहिती घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने पत्रकार म्हणून, बातमीदार म्हणून काम करता येतं. कारण आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत, क्षेत्राची पार्श्वभूमी माहिती असेल तर आपल्याला काम करणं हे सोपं जातं आणि आपल्याला त्या पद्धतीने काम करता येतं. आता आपण जेव्हा पोलिसांचा विचार करतो किंवा पोलीस यंत्रणेबद्दल बोलायचं म्हणतोय आणि क्राईम रिपोर्टिंग करायचं म्हणतोय तर आपल्या चर्चेमध्ये आलेलं आहे क्राईम रिपोर्टिंग आपल्याला का करायचं आहे. तर क्राईमच्या घटना या सातत्याने घडत असतात, त्याच्यामध्ये अनिश्चितता असते आणि ही अनिश्चितता समाजामध्ये असते. आता तुम्ही, आम्ही सर्वसामान्य नागरिक जेव्हा विचार करतो की एखाद्याच्या घरामध्ये चोरी झाली, घरफोडी झालेली आहे किंवा बँकेवर दरोडा पडलेला आहे, अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करायचं कारण काय. अनेकांना हा प्रश्न पडतो की अशा प्रकारच्या बातम्या का प्रसिद्ध करायच्या. एखाद्या कुटुंबामधनं 50 तोळे सोनं चोरीला गेलेलं असेल तर ते कुटुंबाला धक्का बसलेला असतो, घरातल्या लोक रडत असतात आणि याची पेपरला बातमी का द्यायची. चोरटा आलेला असतो, खिडकीचे गज कापून घरात आलेला असतो, कपाटाचं तरी बनावट चावीने उघडलेलं असतं किंवा कपाट फोडलेलं असतं आणि दागिने पळवलेले असतात. जेव्हा आपण समाजाचा विचार करतो तेव्हा तुम्ही जर पुणे शहरात राहत असाल तर पुणे शहराची लोकसंख्या साधारण आता ही 70 ते 80 लाखापर्यंत पोचलेली आहे आणि इथं घरांची संख्या जर म्हणाल तर 12 ते 15 लाख झालेली आहे.
जेव्हा एखाद्या फ्लॅटमध्ये खिडकीचे गज कापून चोरटा आतमध्ये येतो, कपाट बनावट किल्लीने उघडतो आणि त्यातले दागिने पळवून नेतो, ही बातमी पेपरमध्ये प्रसिद्ध होते, चॅनलवर दाखवली जाते, तेव्हा जे 12-15 लाख घरांमधली लोकं आहेत त्यांना आपल्या घराची काळजी कशी घ्यायला पाहिजे याची जाणीव होते. आणि समाजामध्ये ही जागरूकता निर्माण करणं, ही जाणीव निर्माण करणं ही आपली माध्यमं म्हणून जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचं पालन आपण करतो. त्यामुळे सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतनं आपण या बातम्या देत असतो. एखाद्या घरात चोरी झाली तर ती कशा पद्धतीने झालं याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली तर आपल्या घरातल्या चीजवस्तू आहेत आणि त्या चीजवस्तू कशा पद्धतीने सांभाळल्या पाहिजे, कशा प्रकारे चोरी होऊ शकतं याची माहिती त्या बातमीच्या माध्यमातून नागरिकांना मिळते आणि ते नागरिक त्यांच्या चीजवस्तूंबद्दल अधिक ही काळजी घेऊ शकतात, सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करू शकतात. हा मुद्दा सांगताना मला तुम्हाला आणखीन एक उदाहरण द्यावंसं आवर्जून वाटेल की अनेकदा अपघाताच्या बातम्या झाल्यावर ती समजा दुचाकीस्वाराचा अपघात झाला आणि त्या बसच्या धडकेने किंवा फुटपाथच्या कडेला किंवा कशाला त्याची गाडी धडकून त्याचा मृत्यू झाला, अशा पेपरमध्ये किंवा चॅनलमध्ये बातम्या येतात. अनेकदा त्या बातम्यांमध्ये असतं की त्यांनी हेल्मेट घातलेलं आहे, काही वेळेला हेल्मेट घातलेलं नाही. जर त्याचा जीव वाचला आणि त्यांनी हेल्मेट घातलेलं असेल तर त्याचा आवर्जून बातमीत उल्लेख केला जातो. तर बातमीत त्याचा उल्लेख अशासाठी केला जातो की गाडी चालवताना लोकांनी हेल्मेट वापरलं तर अपघातामध्ये त्यांच्या जी जीविताची हानी होण्याची शक्यता किंवा जीव जाण्याची शक्यता आहे ती त्यातनं कमी होऊ शकते. मग हे एका अर्थाने प्रबोधनाचं काम आहे. मग माध्यमांच्या माध्यमातून आपल्या क्राईम बातम्यांबद्दल आपण हे प्रबोधनाचंही काम करत असतो. म्हणजे सायबर क्राईमच्या जेव्हा बातम्या येतात की तुम्हाला मोबाईलवर एखादी लिंक येते, त्या लिंकला तुम्ही रिप्लाय देता आणि तुमचे त्याच्यात तपशील भरता आणि त्यावेळेला तपशील भरता भरता तुमची वैयक्तिक माहिती त्याच्यामध्ये जाते. काही वेळेला तुम्हाला ते पैशाचं आमिष दाखवतात की तुम्ही हे काम चांगल्या पद्धतीने करत आहात, आम्ही तुम्हाला एक 500 रुपये देणार आहोत आणि ही तुमचं पहिलं अकाउंटमध्ये पोचणार आहे, तुमचे बँकेचे तपशील पाठवा, आम्ही त्याच्यावर पैसे ट्रान्सफर लगेच करतो आणि पुढचा टास्क देऊ, तो टास्क केला की तुम्हाला पुढची रक्कम मिळेल. लोक त्या लिंकवर क्लिक करतात, आपली माहिती भरतात, बँकेचे तपशील देतात आणि सायबर चोरटे त्या तपशिलांचा वापर करून त्यांच्या अकाउंटमधली रक्कम ही पळवतात. मग ही सायबर लूट होते एका अर्थाने. ज्या वेळेला याची बातमी आपण पेपरमध्ये देतो, आपल्या चॅनलमध्ये देतो, वेब पोर्टलवर देतो, त्यावेळेला आपण त्याच्यात एक माहिती ही पण देत असतो की अशा कोणत्याही लिंकला तुम्ही क्लिक करू नका, क्लिक केलं तर तुमचे पैसे जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण काय करतो, एका बाजूला घटना देतो आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच्यात काय उपाययोजना केल्या पाहिजे, तुम्ही कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे याची पण माहिती देतो. म्हणजे जे मोबाईल वापरतात त्या प्रत्येक नागरिकाला तुमची बातमी ही उपयुक्त ठरू शकते. मग आपल्या बातम्यांचा उद्देश हा असतो. मला अनेकदा लोक विचारायचे तुम्ही या बातम्या देतात, साध्य काय होतं? मग त्यांना जेव्हा ही उदाहरणं सांगितली जायची तेव्हा ते पटायचं. आपल्याला त्या कोणत्या व्यक्तीच्या घरी चोरी झाली आहे, कोणत्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्याला सामोरं जावं लागलं आहे हे सांगण्यामध्ये फारसं स्वारस्य नसतं. तर घटना काय झालेली आहे आणि समाजाने त्यातनं बोध कोणता घेतला पाहिजे आणि आपल्या जीविताचं आणि मालमत्तेचं संरक्षण कसं केलं पाहिजे याच्याबद्दलचा मेसेज पोचवणं ही आपल्या बातम्यांच्या माध्यमातून आपली जबाबदारी आहे आणि ते आपण करत असतो. आणि ही जबाबदारी करत असताना आपल्याला ढोबळमानाने पोलीस यंत्रणेचं स्वरूप काय आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. जेव्हा आपल्याला पत्रकार म्हणून बातम्या कव्हर करायच्या असतात तेव्हा कोणाशी बोलायचं हा सगळ्यात पहिला प्रश्न पडतो. म्हणजे तपासाची जर बातमी असेल, एखाद्या गुन्ह्याचा तपास कसा चाललेला आहे आणि त्याची माहिती घ्यायची असेल तर कोणाशी बोलायचं? तर पोलीस खात्यामध्ये जर रँक बघितल्या तर ती रँक्स या अनेक प्रकारच्या आहेत. जर त्याच्यात सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा येतं जेव्हा गावागावामध्ये पोलीस खात्यामध्ये भरती होते, पेपरमध्ये बातमी येते की आज पोलीस खात्यामध्ये भरती होणार आहे, तेव्हा हजारो युवकांचे लोंढे जातात आणि ते तिथं ते परीक्षा देतात, शारीरिक त्यांची तपासणी होते, शारीरिक क्षमतेची परीक्षा होते आणि त्याच्यातनं भरती होऊन जे उमेदवार निवडले जातात त्या उमेदवारांना म्हटलं जातं पोलीस शिपाई. ते पहिल्यांदा भरती होतात आणि गावोगाव भरतीत न होतात ते पोलीस शिपाई, त्यांना पोलीस कर्मचारीही असं म्हटलं जातं.
हा पोलीस शिपाई असतो, त्याचं 9 महिने प्रशिक्षण होतं आणि त्याच्यानंतर तो पोलीस दलामध्ये दाखल होतो. शहर पोलिसांकडे असेल तर तो शहर पोलिसांच्या दलामध्ये दाखल होतो. त्याच्यानंतर त्याचं साधारण 5 वर्षांनी त्याचं पोलीस नाईक म्हणून प्रमोशन होतं. 5 वर्षांनी तो पोलीस नाईक होतो. त्याच्यानंतर 5 ते 7 वर्षांनी त्याचं प्रमोशन हवालदार म्हणून होतं. त्याच्यानंतर एक 7 ते 10 वर्षांनी त्याचं प्रमोशन हे सहाय्यक फौजदार म्हणून होतं, ज्याला इंग्रजीमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर ASI म्हटलं जातं. साधारणपणे हा भरती झालेला शिपाई असतो, हा 25 ते 30 वर्षाच्या त्याच्या सेवेनंतर सहाय्यक पोलीस फौजदार या पदावरनं तो निवृत्त होतो. याच्यानंतरचा दुसरा टप्पा येतो तो पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे फौजदार. तर तो MPSCमधनं भरला जातो. MPSCमध्ये तुम्ही अनेकांना माहिती असेल, PSIची परीक्षा अनेक ग्रॅज्युएट मुलं ही देत असतात. ज्यावेळेला ते PSI म्हणून पास होतात त्यावेळेला साधारण पोलीस दलात गेल्यानंतर त्यांचं 1 वर्ष 1.5 वर्षाचं प्रशिक्षण होतं आणि त्याच्यानंतर त्यांना नियुक्ती मिळते. साधारण त्यांची एकदा ते PSI झाल्यानंतर 5 ते 7 वर्षांनी ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे API म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, ते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर होतात. त्याच्यानंतर 7 ते 10 वर्षांनी ते पोलीस इन्स्पेक्टर होतात, त्यांचं प्रमोशन होतं. पोलीस इन्स्पेक्टर म्हणून एक 10 वर्ष काम केल्यानंतर 10 ते 15 वर्षांनी त्यांची निवड होते सहाय्यक पोलीस म्हणून, सहाय्यक पोलीस आयुक्त, ज्याला असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणजेच ACP म्हटलं जातं. जे PSI म्हणून भरती होतात त्यांचे साधारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये 30 वर्षाच्या कारकिर्दीत 25 वर्षाच्या कारकिर्दीत हे 4 प्रमोशन होतात आणि निवृत्त होताना ते मोस्ट ऑफ द अधिकारी ACP म्हणून निवृत्त होतात. आता जे IPS परीक्षा देतात त्यांच्यासाठी पण एक एंट्री पॉईंट आहे. PSIच्या नंतरचा जो MPSCमधनं येणारा पोलीस खात्यातला एंट्री पॉईंट आहे तो म्हणजे उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणजेच म्हटलं आता DYSP. मग DYSPची परीक्षा देऊन ज्या वेळेला युवक पोलीस खात्यामध्ये येतात तेव्हा ते पोलीस इन्स्पेक्टरपेक्षाही त्यांना एक वरचं पद मिळालेलं असतं आणि ज्या वेळेला ते DYSP म्हणून काम करतात त्याच्यानंतर साधारणपणे एक 10 वर्षांनी ते DCP होतात, ज्याला पोलीस उपायुक्त म्हटलं जातं. पोलीस उपायुक्त म्हणून एक काम केल्यानंतर 10 वर्षानंतर त्यांचं प्रमोशन होतं, ते पोलीस उपमहानिरीक्षक होतात. पोलीस उपमहानिरीक्षक झाल्यानंतर साधारण 9 ते 10 वर्षांनी ते विशेष पोलीस महानिरीक्षक होतात. मग विशेष पोलीस महानिरीक्षक झाल्यानंतर साधारणपणे तिथं ते निवृत्त होतात. म्हणजे त्यांचीही एक साधारण 25 ते 30 वर्षांच्या पोलीस खात्याच्या सेवेमध्ये त्यांचेही 3 ते 4 प्रमोशन होतात. आणि मग त्याच्यानंतर जे IPS होतात, जे IPS म्हणून येतात त्यांना सुरुवातीला जे म्हणजे UPSCमधनं येतात IPS झाल्यानंतर त्यांना ACP म्हणून सुरुवातीला काही काळ एक 6 महिने ते 1 वर्ष काम करावं लागतं. ACP म्हणून काम करावं अशासाठी लागतं की त्यांना पोलीस खात्याच्या कामकाजाची माहिती व्हावी. जर तुम्ही सरफरोश चित्रपट बघितला असेल तर त्याच्यात आमिर खान जो दाखवलेला आहे तो IPS अधिकारी असतो, पण सुरुवातीच्या काळात तो ACP म्हणून काम करत असतो आणि ACP म्हणून काम करत असताना पोलीस खात्याच्या तळापासूनच्या कामाची त्याला माहिती व्हावी म्हणून ACP म्हणून दिलं जातं. त्याचा प्रशिक्षणाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याची उपायुक्त म्हणून निवड केली जाते. DCP म्हणून त्याला प्रमोशन दिलं जातं. DCP झाल्यानंतर तो विशेष पोलीस महानिरीक्षक होतो, म्हणजे स्पेशल IG म्हटलं जातं. स्पेशल IG म्हणून काम केल्यानंतर एक 10 ते 15 वर्षांनी तो ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक होतो. अतिरिक्त पोलीस महासंचालक झाल्यानंतर तो पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई अशा शहरांचं पोलीस आयुक्त म्हणून काम करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे जर 5 वर्ष किंवा 6 वर्ष 4 वर्ष जर राहिली असेल तर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजे पोलीस महासंचालक होतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जो IPS झालेला अधिकारी आहे तो पोलीस महासंचालकापर्यंत जाऊ शकतो. त्याच्या 25 ते 30 वर्षाच्या सेवेत त्याचीही 4 प्रमोशन होतात. मग पोलीस खात्याचा जेव्हा या पदांचा आपल्याला विचार आपण करतो तेव्हा आपल्या क्राईम रिपोर्टिंगमध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की पोलीस खात्यामध्ये ॲज अ पोलीस म्हणून येण्यासाठी 4 प्रकारचे एंट्री पॉईंट आहेत. पहिला एंट्री पॉईंट पोलीस कर्मचारी, जो कर्मचारी म्हणून भरती व्हायचा.
दुसरा एंट्री पॉईंट आहे MPSCच्या माध्यमातून PSI पोलीस फौजदार. तिसरा एंट्री पॉईंट आहे हा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे DYSP जो MPSCच्या माध्यमातून होतो. आणि चौथा एंट्री पॉईंट आहे जो UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होतो की जो भारतीय पोलीस सेवेत दाखल होतो, ज्याला IPS म्हटलं जातं, तो एंट्री पॉईंट आहे. मग आपल्या पोलीस खात्यामधले जे सगळे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते या 4 प्रकारांमधून आलेले आहेत. आणि जेव्हा पत्रकार म्हणून आपण क्राईम पत्रकार म्हणून जेव्हा वार्तांकन करत असतो, तेव्हा ही जी रँक्स आहेत या वेगळ्या वेगळ्या रँक्स समजून घेतल्या तर आपल्याला काम करायला सोपं जातं. कारण याच्यामध्ये प्रत्येक रँकला त्याचा वरिष्ठ हा निश्चित केलेला असतो. आणि जर पत्रकार म्हणून एखादी माहिती आपल्याला हवी आहे, आपण PSIला माहिती विचारली, जर PSIकडनं ती माहिती मिळाली नाही तर आपण API म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षकाला विचारू शकतो. त्याच्याकडनं मिळाली नाही तर आपण पोलीस इन्स्पेक्टरला विचारू शकतो, सहाय्यक पोलीस आयुक्तांना विचारू शकतो, पोलीस उपायुक्तांना विचारू शकतो, नंतर आपण अतिरिक्त पोलीस आयुक्तांना विचारू शकतो, पोलीस आयुक्तांना विचारू शकतो. आणि पोलीस आयुक्तांकडनं ही माहिती मिळाली नाही तर आपण पोलीस महासंचालकांना विचारू शकतो. मग प्रत्येक पदाला त्यांचे वरिष्ठ आहेत. मग त्यांच्याकडनं आपण माहिती मागितली तर आपल्याला 100% ही माहिती मिळू शकते पत्रकार म्हणून. परंतु जर पत्रकारांनाच ही माहिती नसेल तर मग त्याचं काम करताना त्याला अडचणी येतात आणि त्याला मर्यादा येतात. मग या मर्यादा येऊ नये याच्यासाठी पत्रकार तुम्ही असाल, मग आज तुम्ही क्राईम बीटवर काम करत असाल, उद्या तुम्ही राजकीय बीटवर जाल किंवा तुम्ही हेल्थवर जाल, एज्युकेशन बीटवर जाल, बीट कोणतंही असो, पत्रकार म्हणून तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला या पोलिसांच्या रँक्स माहिती असणं म्हणून अत्यावश्यक आहे. कारण तो जनरल नॉलेजमधला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एक नागरिक म्हणून देखील या रँक्स माहिती असणं गरजेचं आहे. अनेकदा नागरिक पोलीस चौकीमध्ये जातात आणि त्यांची काय मोबाईल हरवलेला असतो किंवा गाडी चोरीला गेलेली असते, तेव्हा ते तिथला पोलीस कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल तो त्यांना परत पाठवून देतो. ते नागरिक मीडियाकडे येतात, म्हणजे सकाळमध्ये जे माझ्याकडे मी पत्रकार म्हणून काम करत असताना आणि सांगायचे त्या पोलिसांनी आम्हाला परत पाठवलं. अहो तो पोलीस होता कोण? तो PSI होता का कर्मचारी होता? मग जर तो कर्मचारी असेल तर त्याचा वरिष्ठ अधिकारी हा PSI असतो, सहाय्यक पोलीस निरीक्षक असतो, पोलीस स्टेशनचा इन्चार्ज हा पोलीस इन्स्पेक्टर असतो. त्याला तुम्ही भेटलात का? असं नागरिकांना विचारल्यानंतर ते भेटलेले नसतात, तेव्हा त्यांना मार्गदर्शन करू शकतो. त्यांना तुम्ही भेटा, तुमची अडचण सांगा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळेल किंवा तुमच्या समस्येवर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. मग या रँक्स त्यांना सांगण्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं क्राईम रिपोर्टिंग आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करताना या रँक्स तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, त्याचा अभ्यास करा, म्हणजे क्राईम रिपोर्टिंग आपल्याला करणं सोपं झालं. म्हणजे पोलिसांचं जर आपण क्राईम रिपोर्टिंगची पद्धत ही कशा पद्धतीने आली तर आपल्याला आता ढोबळमानाने असं लक्षात येतं की भारतीय समाजामध्ये भारतामध्ये अनेक प्रकारच्या राजवटी होत्या. त्या सगळ्या राजवटींमध्ये पोलीस दलाच्या पाऊलखुणा होत्या. म्हणजे सम्राट चंद्रगुप्तापासून किंवा मौर्य काळात किंवा मुघल काळामध्ये पण देशाचं म्हणजे त्यांच्या राज्याचं संरक्षण करणारे सैनिक वेगळे होते आणि अंतर्गत सुरक्षिततेचे सैनिक वेगळे होते, ज्यांना आज पोलीस म्हटलं जातं. पेशवाईमध्ये पण ही पद्धत होती. त्या पद्धतीमधला पोलीस पाटील आजही समाजामध्ये अस्तित्वात आहे. आजही राज्य सरकार त्यांना पोलीस पाटलांना मानधन देतं, ते पोलिसांना मदत करत असतात. आणि ब्रिटिशांनी ही पद्धत फार ऑर्गनाईज पद्धतीने निर्माण केली. त्याला सैनिकांना त्या युनिफॉर्म दिला, पोलीस दिला आणि पोलीस असं नाव दिलं. आधुनिक काळामध्ये भारतीय सरकारांनी जे स्वातंत्र्यानंतर आलं त्यांनी या पोलीस दलाचा खूप चांगल्या पद्धतीने विस्तार केला आणि आज वेगळ्या वेगळ्या प्रकारचं पोलीस दल कार्यान्वित झालेलं आहे. आणि या दलाच्या माध्यमातून समाजामध्ये कायदा सुव्यवस्था राखली जाते आणि नागरिकांच्या जीविताचं मालमत्तेचं संरक्षण केलं जातं आणि गुन्ह्यांना अटकाव केला जातो. आणि हा अटकाव करताना आपण त्याच्या बातम्या करत असतो आणि पोलीस कशा पद्धतीने काम करत आहे, पोलीस दलात काय बदल होत आहेत आणि झालेल्या गुन्ह्यांचा तपास कशा पद्धतीने होतो याच्याबद्दलचं आपण वार्तांकन करत असतो. त्यामुळे हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आजच्या भागामध्ये आपण या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. पुढच्या भागामध्ये याचा अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. धन्यवाद.